सतनमो आदेश, गुरुजी को आदेश. प्रवासात आहे आणि सहज वाटलं आपल्या सगळ्यांसोबत एक छान संवाद करावा. आजकाल घाई खूप झालेली आहे प्रत्येकाला. कोणालाही वाट पाहायची नसते. सगळ्या गोष्टी क्विक पाहिजे असतात. तर मग आपण आज एक संवाद करूया. करायचं सुरू. बरं, आजकाल काय झालेलं आहे की काही फूड स्टॉल असतात, म्हणजे खाण्याचे स्टॉल्स असतात. तिथे तुम्ही ऑर्डर दिली ना की ते मॉडर्न असलेलं हाय क्वालिटीचं जे अन्न असतं ना, बर्गर, फ्रेंच फ्राईज, रॅप असे काहीतरी जे असतात ना, ते पनीर रॅप असे, ते तिथे जर तुम्ही गेले तर ते पटकन देतात. म्हणजे अगदी तुम्ही बर्गरची ऑर्डर दिली ना तर ते 5 ते 10 मिनिटात देतात. काही काही तर स्टॉल असे असतात की ते डिलिव्हरीचं सुद्धा चॅलेंज करतात की 10 मिनिटात ती पिझ्झा डिलिव्हरी. ते खायलाही चांगलं वाटतं. ते खाल्ल्यानंतर आपल्याला हाय सोसायटीमध्ये असल्याचा फील सुद्धा येतो की बुवा आम्ही बर्गर खातो आहे, आम्ही पिझ्झा खातो आहे, आम्ही फ्रेंच फ्राईज खातो आहे, आम्ही पनीर रॅप खातो आहे, ते काय आलू टिक्की हे ते सगळं. आणि पटकन मिळतं बरं का ते. तुम्ही अगदी ऑर्डर दिल्यावर 10 मिनिटात ते देतात. आणि एकीकडे आपलं भारतीय अन्न जे असतं, म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये गेले किंवा धाब्यावर गेले तर तुम्ही जेव्हा ऑर्डर देता ना, दाल फ्राय किंवा साधं वरण किंवा एखाद्या मेसमध्ये जाता, ते थोडंसं हलक्या प्रतीचं असतं. म्हणजे ते असं एवढं सोफिस्टिकेटेड नाही. मग तिथे तुम्ही चपातीची, तंदूरची ऑर्डर देता, दाल फ्रायची ऑर्डर देता, एखादी भाजी सांगता, तर त्यांना वेळ लागतो द्यायला. कमीत कमी 30 मिनिटं तर लागणारच. खरं तर पहिलं ऑप्शन चांगलं होतं. ते मॉडर्न हॉटेलमध्ये गेलं, पटकन त्यांनी दिलं आणि आम्ही ते असं हातात धरून पटापट खाल्लं छानपैकी. मॉडर्न त्याचा फील पण आला. त्याच्यासोबत आम्ही ते कुठलं तरी कोक पण पिऊन घेतलं. पोटासाठी काय चांगलं होतं, जे लवकर मिळालं ना, आम्हाला वाट नाही पाहावी लागली. ते मॉडर्न होतं ना, त्याच्यासाठी वाट पाहावी लागली नाही. पण त्याला जंक फूड म्हटलं गेलं. आणि जे गावरान गावंडळ होतं ना, वरण भात भाजी असं काहीतरी, ते कसं सोफिस्टिकेटेड नसलं ना तरी त्याला अन्न म्हटलं गेलं. ते भारतीय होतं, पण ते पोटासाठी चांगलं होतं. थोडी वाट पहा, चांगलं खा. जे पोटाला नंतर अपायकारक नसेल, तब्येतीला नंतर अपायकारक नसेल, जे सात्विक असेल. कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल, मी हे जेवणाच्या बाबतीत बोलत नव्हतो बरं का. जेवणाच्या बाबतीत फक्त निमित्त करून बोललो. पेशन्स अंगी असावा, थोडी धारणा असावी, वाट पाहण्याची क्लुप्ती असावी. आज जे लवकर मिळतं आहे त्याचा म्हणजे दुरोगामी परिणाम जो आहे तो हानिकारक असेल. आणि आज जे हळूहळू मिळत आहे, सावकाश मिळत आहे, ते भविष्यात काहीतरी चांगलं करेल. लंबी रेस का घोडा बनू, याचा संबंध साधनेशी जोडता येईल बरं का. म्हणून म्हटलं, अन्नाचं निमित्त केलंय, सांगायचं काहीतरी वेगळंच होतं. नाथजी गुरुजी भली करे, गुरु गोरखनाथजी भली करे. आदेश.